रामकृष्ण हरी मंडळी नर्मदे हर. तर आता आम्ही जबलपूर येथून निघालो आहोत आणि आता आम्हाला पुढे जायचं आहे बरेली. बरेली इथून आहे 15 किलोमीटर. तिथे गेल्यावर आम्हाला जायला कमीत कमी 12 तरी वाजतात. 12 वाजता भोजन प्रसाद घेऊ आणि मग तिथून 3 रस्ते आहेत. एक मंगला मार्ग आहे, एक दिंडोरी आहे आणि एक हायवेचा आहे. तर पाहू आता तिथे गेल्यावर विचार करू कोणत्या रस्त्याने जायचं. व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला सांगतच राहू आणि तुम्ही सुद्धा आमचं चॅनल पाहत राहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा. नर्मदे हर. हे पहा डुकं किती पडलं. जबलपूरमध्ये आल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग इथं फोरवे आहे. फोरवेवरून ब्रिजच्या खालून इथून सरळ रस्ता आहे. इथं लिहिलं पण आहे महानर्मदा परिक्रमा मार्ग. इथून आपण सरळ जायचं. इथून डायरेक्ट बरेला 8-9 किलोमीटर इथून बरेला आहे. हायवे सोडायचंच नाही आपण. शारदा मंदिर बरेली इथून 8 किलोमीटर आहे असं इथं लिहिलेलं आहे. बरेलीमध्ये आश्रम आहे. असं थोडंसं इकडं तिकडं लक्ष देत वाचत बोर्ड पाहत जायचं कधी पण. ही गाडी आहे, ही परिक्रमावासी यांच्यासाठी भोजन घेऊन येते. आत्ताच आम्हाला इथं त्यांनी भोजन दिलं आणि ते पुढं आता भोजन वाटप करत निघाले. या मंडळी जेवायला या. आम्ही इथे एका झाडाखाली थांबलेलो आहोत. बरेली मार्गात जात असताना एक गाडी आली, 4 व्हीलर मा रेवा रोटी योजना. त्यांनी आम्हाला ही अशी पन्नी, त्यात सगळं जेवणाचं सामान दिलं. वरण, भात, आलूची भाजी, लोणचं, मुळा, गाजर, काकडी, पापड सगळं याच्यामध्ये आहे. तरी सुद्धा आहे. आणि आता आम्ही मस्त जेवत आहोत. तुम्ही पण जेवायला या. बरेला गावातून आतमधून आल्यानंतर हायवेने इथं एक आश्रम आहे, जगदीश स्वामी कर्मदेवी मंदिर. इथं तुम्हाला भोजन प्रसादी आणि राहण्याची व्यवस्था आहे. आणि इथून थोडंसं पुढं गेल्यानंतर शारदा देवी मंदिरसुद्धा आहे. इथं आम्ही आता शारदा देवी मंदिरला थोडंसं थांबणार, इथून रस्ता वगैरे विचारणार आणि पुढं जाऊ. तर इथं आम्हाला दिसली सुंदर कलाकृती. पुढं आल्यानंतर इथं एक क्रॉसिंग, इथं बोर्ड लावलेलं आहे, अमरकंटक, दिंडोरी, शहापुरा, निवास, मनेरी. तो तिकडं जाणारा रस्ता आहे. तो सरळ जातो मंडला. तिकडून भरपूर परिक्रमावासी जातात, पण इकडून सोपं आहे थोडं असं त्या बाबाने आम्हाला सांगितलं. मग आम्ही या मार्गाने जातो. काही परिक्रमावासी त्या मार्गाने गेलेत. थांबायची व्यवस्था आहे, पण आता 3च वाजले तर आम्ही जात आहोत पुढं. तर इथं थांबून टाकतो.
आम्ही आहो बमणी या गावामध्ये. इथं ही कमान आहे, इथं आपल्याला आश्रम आहे. आणि इथून पुढं ते म्हणले 2 किलोमीटर गेल्यानंतर तिथं पण आश्रम आहे. तर बघू आता, कारण अजून भरपूर वेळ आहे चालायला. 3च वाजलेत. हा इथं पण आश्रम आहे. इथं पण आश्रम आहे, तिथं पण आश्रम आहे, कमनीमध्ये 2 जागेवर आश्रम आहे. आहे. काही टेन्शन नाही, या रस्त्याला खूप आश्रम आहे. तो आता आम्ही पोचलोय धनपुरी. नर्मदे हर बाबा. आश्रम ठीक. हा बाबा. तर इथं बोर्ड लावलेलं आहे आश्रमाचं. आणि ते आश्रम चालवणारे दादा, त्यांची छोटीशी टपरी आहे. त्यांनी तिथं सांगितलं आम्हाला का पुढं जाऊन आतमध्ये आश्रम आहे. इथून पुढं डायरेक्ट 11 किलोमीटरला आश्रम आहे. एवढं आम्ही चालू शकत नाही, कारण तेवढा वेळ नाही. आणि थोडं कपडे वगैरे पण धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळं आम्ही आज इथंच थांबू. नर्मदे हर बाबा.